उपस्थित सर्व कर्मचारी केंद्रीय शिक्षक, त्याचप्रमाणे माझे उपस्थित मंत्रीसाहेब, आजची कार्यक्रमासाठी सगळ्यांनी जयभीम करतो. जेवण झालेलं आहे. ऐकलं, आवाज कमी आला. धन्यवाद. हा तिसरा विषय आहे, पदाधिकारी आणि त्यांची जिम्मेदारी. आपण या ठिकाणी पद घेतो, परंतु पदानुसार काम या ठिकाणी करतोय की नाही करतोय यासाठी आपल्याला काही पद या ठिकाणी दिलेले आहे. परंतु मी जसं सुरुवातीला सांगितलंय की बाबासाहेबांनी ही धार्मिक संस्था या ठिकाणी तरी स्थापन केली असते. ज्यावेळेस रंगूरवरून आले आणि रंगूरवरून आल्यानंतर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना असं वाटलं की या ठिकाणी आपण संस्था बऱ्याचशा स्थापन केल्या, परंतु एक धार्मिक संस्था या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे 1954ला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली, परंतु त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कधी गेले 1955ला. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं हे कामकाज देशाच्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी पसरलं. अनेक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आणि कार्यक्रम राबवण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने काही जी शाखा आहे किंवा काही जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांची मनमानी त्या ठिकाणी चालू झाली. एक सूत्रता नव्हती आणि मग एक सूत्रता नसल्यामुळे कुठेतरी असं वाटलं की शाखेला काहीतरी या ठिकाणी नियम या ठिकाणी असले. जसं मगाशी मी म्हणतोय की बाबासाहेबांनी जी भारतीय बौद्ध महासभा स्थापन करण्याचं ठरवलं, ती स्थापन त्या ठिकाणी केली, परंतु या भारतीय बौद्ध महासभेचं म्हणजे जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं अध्यक्षपद हे त्यांनी स्वतःकडे ठेवलं. मग इतर पदाधिकारी जे आहेत त्या इतर पदाधिकाऱ्यांना प्रश्न पडला की बाबासाहेबांनी या ठिकाणी अनेक संस्था स्थापन केल्या, परंतु ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं हे अध्यक्षपद हे त्यांनी आपल्याकडे का ठेवलं. म्हणून पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना विचारलं, तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं की ही जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी आहे ही धार्मिक संस्था आहे आणि धार्मिक संस्थेमध्ये माझा हा पदाधिकारी कसा असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे, नीतिवान असला पाहिजे आणि गुणवान असला पाहिजे. अशा पद्धतीचा हा माझा पदाधिकारी असला पाहिजे. आपण पुण्यकर्म केलंय आहात या ठिकाणी की आपण जे बाबासाहेबांनी जे सांगितलंय की माझा पदाधिकारी कसा असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे आणि आपण सर्वजण त्याप्रमाणे आहात. म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेच्या पदावरती कार्यरत. एवढंच पदाचा हा या ठिकाणी विषय आणि म्हणून या ठिकाणी आपण कसं आहात, शीलवान आहात, गुणवान आहात, चारित्र्यवान आहात. मग आपण या संस्थेशी आपण कसं या ठिकाणी काम करत आहोत, किती इमानदारीने आपण या ठिकाणी काम करत आहोत. जे आपलं आंबेडकर घराणं आहे, आंबेडकर घराण्याशी आपण किती एकनिष्ठ आहात या ठिकाणी आपण या ठिकाणी ठरवत असतो. आणि या ठिकाणी आपली नवीन या ठिकाणी पदावरती नियुक्ती झालेली आहात, तर पदाचं काम आपल्याला कशा पद्धतीचं असलं पाहिजे, त्या पदाचं काम या ठिकाणी आपण बघणार आहोत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला ज्या पदाची नियमावली आपल्याला दिलेली आहे, ते पद दिलेलं आहे, ते पद पहिल्यांदा आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त आपण काम करायचं हे अशा पद्धतीचं नसेल. आपल्याला जे पद दिले त्या पदाचं आपण या ठिकाणी काम करायचं. जसं आपले काही आचारसंहिता आता आपल्याला साहेब सांगणारच आहे, मंजुरी साहेब, की तुमची सुद्धा काही पदाधिकाऱ्यांची सुद्धा काही आचारसंहिता आहे.
ती आचारसंहिता सुद्धा आपल्याला पालन करणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला आपल्या पदाचं महत्त्व आणि काम या ठिकाणी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संस्थेला हा विषय देणं तेव्हा लागतोय की पदाधिकारी त्याची जिम्मेदारी. आता या टायमाला आपण जरी या ठिकाणी संस्था जरी स्थापन केली आहोत, परंतु या ठिकाणी पदाचा विचार केला नव्हता, परंतु एक सूत्रता या ठिकाणी पदाधिकारीमध्ये यावी, कामाची एक सूत्रता या ठिकाणी व्हावी, म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी पदाची निवड या ठिकाणी करतात. आपण टीमवर्क या ठिकाणी काम करतोय. बघा भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब जे आहेत त्यांनी 8 गोल्डन मार्क दिलेले. त्या 8 गोल्डन मार्कमध्ये एक आपल्याला त्यांनी सांगितलंय की तुम्ही टीमवर्क करा. आपण टीमवर्कच करत आहोत, परंतु कोणीही कोणाचं काम करू नये. अध्यक्षाला जे काम दिले ते अध्यक्षानेच काम करावे. सरचिटणीसला जे काम दिले ते सरचिटणीस काम करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पद या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. कोणी कोणाचं काम करू नये. ज्याला जे पद दिले त्याच पदावरती आपण या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पदाची या ठिकाणी सुरुवातीला गरज वाटली आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पदाच्या नुसार या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर जे सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे ते कुठलं पद आहे? मी अध्यक्षपेक्षा अध्यक्ष तर महत्वाचं आहेच, परंतु सगळ्यात महत्वाचं जे पद आहे ते म्हणजे संघटक जो आहे हा खऱ्या अर्थाने शाखेचा कणा आहे. संघटकावरती या ठिकाणी जबाबदारी जास्त केली जाते. म्हणून या ठिकाणी मी खालून वरती जातो, कारण ज्याला महत्व आहे जास्त महत्व दिलेलं आहे. संघटक हे कल्पत नाही. कोणाला असं वाटत झालेलं आहे की संघटक म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे तर मला दुसरं पद पाहिजे होतं, परंतु शाखा जास्त महत्व कोणाला देते? संघटकाला. कारण संघटकाचं काम आहे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. अतिशय महत्त्वाचं आहे. संघटकाने जर प्रचार आणि प्रसार नाही केला तर शाखा चालेल का? संस्था चालेल का? म्हणून या ठिकाणी म्हटलं की संघटक हा शाखेचा कणा आहे. त्या संघटकाला या ठिकाणी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधा आणि विहारात त्यांना घेऊन या. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून होतो. म्हणून संघटक जे आहे ते संघटक अतिशय महत्त्वाचं पद आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की आपण संघटकापासूनच या ठिकाणी आपण सुरुवात आपण करू. संघटकाचं काम आहे की शाखेची बाजू मजबूत करून लोकांशी संपर्क साधला म्हणजे सभासद वाढले. सभासद वाढले म्हणजे आपल्या संस्थेमध्ये सुद्धा पदाधिकारी वाढले. म्हणून संघटकाचं पण काम आहे की सभासद मोहीम राबवून घेणे, आपल्या विहारामध्ये बोलून लोकांशी संपर्क साधून जास्तीत जास्त सभासद कशी होतील याचं सुद्धा काम संघटकाला दिलेलं आहे. बघा किती महत्वाचं काम आहे की नाही. जर लोकांशी जर त्यांनी संपर्क साधला नाही ती संस्था वाटतच नाही. म्हणून त्या ठिकाणी सभासद मोहीम सुद्धा त्यांनी राबवून घेणं, लोकांना विहारात आणणं असं या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी काम आहे. आणि शाखेचं जे निर्मितीचं काम आहे म्हणजे शाखा निर्मिती जी होते संघटकांनी आणलेल्या सभासद म्हणून संघटक हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता जाऊ तुम्ही परत अध्यक्षाकडे.
अध्यक्ष हा खऱ्या अर्थाने या शाखेचा प्रमुख असतो. त्याचप्रमाणे शाखेचं जे सगळं नियंत्रण ठेवणं, शाखेला एकत्रित ठेवणं, हे सुद्धा खऱ्या अर्थाने कोणतं काम आहे? अध्यक्षाचं काम. शाखेमध्ये एकसूत्रता आणणं हे सुद्धा शाखा अध्यक्षाचं काम. शाखेला जर पैसा कमी पडला तर ते सुद्धा कोणाचं काम आहे? महत्वाचं काम आहे की नाही? आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष आपण त्याची निवड करतो, त्याला आपण भरपूर फिरतो, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि अशा पद्धतीचं काम आहे. त्याचप्रमाणे शाखेमध्ये जर कार्यक्रम असेल, विहारामध्ये तुमचा जर कार्यक्रम असेल तर त्या विहाराच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष हा शाखेचा अध्यक्ष. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाच्या बाबतीत असेल, एखाद्या पत्राच्या बाबतीत असेल, पत्र व्यवहार करण्याचं काम असेल, त्या पत्र व्यवहार करण्यासाठी खऱ्या अर्थाने सुद्धा शाखेच्या अध्यक्षांनी त्यावरती स्वाक्षरी करणे, सही करणे हे अध्यक्षाचं काम. वरिष्ठाकडून जर पत्र आलं तर पत्राला सुद्धा उत्तर देणं हे अध्यक्षाचं काम. परंतु ते 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही घेऊन बसलात आणि तुमच्या हिशोबाने गेलात तसं होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने अध्यक्षाची जबाबदारी आहे की शाखेमध्ये जे येणारे पत्र आहे त्या पत्राची शहानिशा करणं आणि त्याला उत्तर देणं. अशा पद्धतीचं हे या ठिकाणी अध्यक्षाचं काम आहे. परंतु आपण जरी या ठिकाणी आपण पद जरी आपण या ठिकाणी केलं तरी पण सर्व जे पदाधिकारी आहेत तर पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने एक सूत्रता असणं गरजेचं आहे. एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला येऊ देतो की अशीच एक शाखा होती. त्या शाखेचं एक पर्यटन जात असतं. तर ते पर्यटन जात असताना या ठिकाणी शाखेने ठरवलं की बाबा आपल्याला काही या ठिकाणी धर्मस्थळ या ठिकाणी आयोजित करायचे आहे, पर्यटन आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बस या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ही शाखा त्या ठिकाणी बस आयोजित करते. 50 पदाधिकारी, 50 या ठिकाणी जे शाखेचे जे लोक असतात, ती शाखेचे लोक 50 लोक त्या ठिकाणी धर्मस्थळीसाठी जातात. धर्मस्थळीसाठी जात असताना मध्येच रस्त्यामध्ये ती बस बंद पडते. का बंद पडते? तर त्यावेळेस पाऊस असा जोरदार पाऊस चालू असतो, पावसाचा गडगडाट चालू असतो, विजांचा गडगडाट असतो, अतिशय मुसळधार प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस सुरू असतो. आणि अशा पावसामध्ये त्या शाखेची बस त्या ठिकाणी तर थांबल्यानंतर त्याच्यातला एक पदाधिकारी अतिशय हुशार पदाधिकारी होता. त्याने सांगितलं की बाबा आपल्या बसमध्ये आपली बस ही बंद पडली, त्याला कोणतरी कारणीभूत आहे. मग कोण असं म्हटलं किंवा नाही, आपल्यापैकी कोणतरी पाप केला असणार म्हणून आपली बस या ठिकाणी बंद पडली. मग दुसरा बोलला नाही नाही बरोबर, हा बोलला ते बरोबर बोललाय, आपल्यातला कोणतरी पापी माणूस आहे म्हणून आपली बस बंद पडली. मग आता याच्यावरती उपाय काय? दुसरा पदाधिकारी म्हटला की त्या ठिकाणी समोर एक वडाचं झाड आहे, बसमधून उतरायचं आणि त्या वडाच्या झाडाला स्पर्श करायचं आणि पुन्हा बसमध्ये येऊन बसायचं. बरं, बाहेर पाऊस चालू आहे, विजांचा कडकडाट चालू आहे. एवढ्या पावसात एवढ्या विजाच्या कडकडाटामध्ये जाईल कोण आणि स्पर्श करून येणार कोण?
हा सगळ्यांना प्रश्न पडला. परंतु आपल्या स्वाभिमानाचा सुद्धा प्रश्न आहे त्यांना की बाबा आपण काही पाप केलं नाही, तर पाप केलं नाही तर मग जावं तर लागणारच आहे. असं करून एक एक पदाधिकारी वडाच्या झाडाला स्पर्श करायचा आणि स्पर्श करून पुन्हा आपल्या बसमध्ये. याच्यामध्ये एक पदाधिकारी जो होता तो थोडासा घाबरट होता मित्र. त्याला असं वाटलं की बाबा मी खाली उतरलो आणि वीज जर माझ्यावरती कोसळली तर मी त्या ठिकाणी मृत्यू पावला. तो म्हटला बाबा मी काही जात नाही कारण मला मरणाची भीती. मग ते म्हटले याचा अर्थ तू पापी माणूस आहे, तू जात नाही म्हणजे तू पापी. त्याला काही पर्यायच नाही. बस मधले 50 लोक त्या ठिकाणी जाऊन त्या वडाच्या झाडाला स्पर्श केला आणि स्पर्श करून पुन्हा बसमध्ये आले. आणि जो 50वा जो होता त्याची वेळ आली, तो त्या वडाच्या झाडाखाली जाण्याचा प्रयत्न केला. वडाच्या झाडाखाली गेला, वडाच्या झाडाला स्पर्श केला आणि भीतीने त्या वडाच्या झाडाखालीच थांबला. आणि तो त्या ठिकाणी जातो, नाहीतर त्या बसवरती सगळी वीज कोसळते आणि 49 लोक त्या बसमध्ये मृत्यू होतात. म्हणजे सांगायचं असं अर्थ की काही जे पदाधिकारी आहेत हे कसे असतात, त्याचा आता तुम्ही ते अर्थ लावून घ्या त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने असतात आणि कशा, म्हणजे असा पदाधिकारी आपल्याकडे नसला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपला पदाधिकारी जो आहे हा पदाधिकारी मी सुरुवातीला सांगितले, बाबासाहेबांनी ते पदाधिकारी सांगितलं तो कसा असला पाहिजे, शिलवान असला पाहिजे, नीतिवान असला पाहिजे, गुणवान असला पाहिजे. हे सांगायचं उदाहरण याच्यासाठी. आता हे अध्यक्षाचं झालं, अध्यक्षाचं काय काम आहे, परंतु अध्यक्षानंतर उपाध्यक्ष येतो. पण हे उपाध्यक्ष जे आहे ते उपाध्यक्ष 3 विभागाचे उपाध्यक्ष. एक संस्कार उपाध्यक्ष आहे, दुसरा पर्यटन उपाध्यक्ष आहे आणि तिसरा संरक्षण. मग संस्कार विभागाचा जो उपाध्यक्ष आहे त्या संस्कार उपाध्यक्षाचं काम जे आहे त्याचं काम काय आहे, तर खऱ्या अर्थाने जो वर्षावास मालिका होतो त्या वर्षावास मालिका या ठिकाणी राबवणे आणि त्याचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणे. ज्यावेळेस वर्षावास मालिका काम चालू होते त्यावेळेस शाखेचा अध्यक्ष हा त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष नसतो. तो कोण असतो, संस्कार उपाध्यक्षाचा अध्यक्ष. अध्यक्षाचं पद त्या ठिकाणी, त्याची जिम्मेदारी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी अध्यक्षपद त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपल्या विभागानुसार त्या उपाध्यक्षाने काय केलं पाहिजे, आपला जो जमा खर्च अहवाल जो आहे, कार्य अहवाल जो आहे, कार्य अहवाल या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कार्य अहवाल काय असतो, तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या शाखेमध्ये काय काय कार्यक्रम राबवले आहात, किती शिबिरं राबवले आहेत, त्याचं या ठिकाणी एक अहवाल तयार करा, त्याचं एक फाईल तयार करा, म्हणजे कार्य अहवाल. जे तुम्ही नव्या पद्धतीने काय जे तुम्ही बनवलं आहात, केलं आहात, कार्य केलं आहात, कार्यक्रम केला आहात, तो कार्य अहवाल. त्याचप्रमाणे उपाध्यक्षाचं काम आहे कार्य अहवाल तयार करणे आणि तुमचं जमा खर्च अहवाल या ठिकाणी तयार करणे. तर संस्कार उपाध्यक्षाचं काय काम आहे, तर संस्कार उपाध्यक्षाचं काम आहे की माझ्या अध्यक्षतेखाली संस्कार विभागाचं जसं श्रावणी शिबिर राबलं, श्रावणी शिबिर राबवल्यानंतर काही खर्च तयार होतो, जमा रक्कम होते, तर हे काम कोणी करायचं, उपाध्यक्षाचं काम. जसं संस्कार उपाध्यक्षाचं काम आहे ती जबाबदारी राखणे, त्याच पद्धतीने पर्यटन विभाग जो आहे त्या पर्यटन विभागाचा उपाध्यक्ष सुद्धा आहे, त्याचं सुद्धा काम त्याच. जो पर्यटन प्रचार पर्यटनचा जो उपाध्यक्ष आहे त्यावेळेस तुम्ही पर्यटन या ठिकाणी शाखेतून काढताय तर त्याचा सुद्धा अध्यक्ष तोच होतो ना.
कारण पर्यटनचा उपाध्यक्ष तो आहे, म्हणून त्याची जबाबदारी ही पर्यटन उपाध्यक्षावरती दिलेली आहे. पर्यटन जर तुमच्या शाखेतून निघालं नाही तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? पर्यटन उपाध्यक्ष. ही जबाबदारी दिलेली आहे तुम्हाला. फक्त अध्यक्षाच्या वरती सगळी जबाबदारी नाही. अध्यक्ष फक्त तो कंट्रोल करणार, परंतु उपाध्यक्षाला सुद्धा जबाबदारी दिली की बाबा तू अध्यक्ष हो या विभागाचा, परंतु या ठिकाणी आपले जे कार्यक्रम आहे, शिबिर आहे, ते शिबिर राबवण्याचे म्हणून पर्यटन उपाध्यक्षाचं काम आहे की तुझ्या शाखेतून किती पर्यटन निघाले, पर्यटनाचं अध्यक्षपद घेणं, त्याचप्रमाणे जमा खर्च अहवाल आहे तो जमा खर्च अहवाल सुद्धा सादर करणं, कार्य अहवाल सादर करणं. जर अध्यक्ष नसेल तर अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष जो आहे ते अध्यक्षपद या ठिकाणी स्वीकारू शकतो. परंतु अध्यक्षाने त्या ठिकाणी पत्र व्यवहार करणं गरजेचं आहे, पत्र देणं गरजेचं आहे की कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. अशा पद्धतीचं अध्यक्षाने सुद्धा या ठिकाणी पत्र देणं गरजेचं आहे, लेखी स्वरूपात असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने उपाध्यक्ष जो आहे तो उपाध्यक्ष आपल्या विभागानुसार या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. जसं पर्यटनचं मी सांगितलं, त्याचप्रमाणे तिसरा विभाग जो आहे ते काय आहे? संरक्षण विभाग. संरक्षण विभागाचा उपाध्यक्ष जो आहे त्याचं सुद्धा याच प्रकारे काम आहे की माझ्याकडे किती सैनिक आहेत, मी आतापर्यंत किती शिबिर राबवले आहेत, याचं सुद्धा कार्य अहवाल त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आतापर्यंत किती मोर्चे झालेले आहेत, त्या मोर्चेसाठी माझ्याकडून किती सैनिक गेलेत, माझ्या शाखेतून किती सैनिक गेलेत, याची सगळी नोंद उपाध्यक्षाकडे असणे गरजेचे आहे. वंचितच्या मार्फत आपण या ठिकाणी मोर्चा आयोजित करतोय, त्या ठिकाणी आपण सैनिक पाठवतोच, परंतु आतापर्यंत आपल्या शाखेतून आपण किती सैनिक मोर्चासाठी गेलेले आहात, किती कार्यक्रमासाठी आपण पाठवलेला आहात, धर्मपरिषदेसाठी आपण किती पाठवलेला आहात, याची जी नोंद ही उपाध्यक्षांनी या ठिकाणी विभागानुसार. अशा पद्धतीचं तिन्ही उपाध्यक्षाचं जे तिन्ही विभागानुसार हे उपाध्यक्षाचं काम आहे. त्याचा कार्य अहवाल सादर करणे, जमा खर्च अहवाल सादर करणे आणि अध्यक्षपद स्वीकारणे आणि पत्र व्यवहार करताना खऱ्या अर्थाने स्वाक्षरी करणे, सह्या करणे. प्रत्येक कागदपत्रावरती त्यांची सही असणे. तर अशा पद्धतीचं हे उपाध्यक्षपद या ठिकाणी काम आहे. आता यानंतर आपण बघूया सचिव. सचिवाचं सुद्धा 3 विभागानुसार काम आहे. 3 विभागाला सचिव दिलेले आहेत. जसं संस्कार विभाग आहे, त्या संस्कार विभागाला आपण काय केलंय? 2 सचिव दिलेले आहेत. कारण त्या उपाध्यक्ष आपण या ठिकाणी निवडतो, उपाध्यक्षाला मदतीसाठी आपण सचिव या ठिकाणी आपण निवड केलेली आहे. सचिवाचं काम काय आहे? तर विभागानुसार आपल्या अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, यांना त्या ठिकाणी मदत करणे. तर संस्कार सचिवाचं जर म्हटलं मदत करणे म्हणजे काय होईल, तर जसं या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ वर्षावास मालिकेचं. वर्षावास मालिकेसाठी नोंद करणे, नोंद कोण करणार? सचिव करणार. जसं आपण या ठिकाणी आपण काय करतो, वर्षावास मालिका कधी आपण काय करतो? फिरती वर्षवास घेतो, बरोबर की नाही? जर आपल्याकडे जर विहार नसेल किंवा पर्यायी जागा नसेल तर आपण काय करतो? फिरतं वर्षवास मालिका राबवतो, बरोबर. आता फिरतं वर्षवास राबवत असताना आपल्याला नोंद करावं लागेल की आज वर्षवास मालिका जो आहे की आज कोणता विषय या ठिकाणी मांडणार आहे, कोणत्या ठिकाणी आपण जाणार आहोत, कोणत्या ठिकाणी जाणार आहोत. अशा पद्धतीचं अध्यक्षाला उपाध्यक्षाला मदत करणं हे सचिवांचं.
ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे सचिव. थोडक्यात सांगतो, जास्त काही सांगत नाही. सचिवाचं एवढंच काम आहे की आपले जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना या ठिकाणी मदत करणं, मदतीचा हातभार लावणं, सपोर्ट करणं. काही काम असेल, लिहिण्याचं काम असेल, वाचण्याचं काम असेल, कुठल्याही प्रकारचं काम असेल त्या कामासाठी मदत करणं हे या ठिकाणी. त्याचप्रमाणे पर्यटनचं जो सचिव आहे त्या पर्यटन सचिवाचा या ठिकाणी हेच काम आहे. या ठिकाणी आतापर्यंत किती पर्यटन निघाले. पर्यटन जात असताना सपोज तुम्ही बोधगया या ठिकाणी पर्यटनासाठी जात आहात आणि त्या पर्यटनात जात असताना त्याचं नियोजन या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे. हे सुद्धा सचिवाचं काम आहे. काय नियोजन करणार आहात? तुम्ही बोधगयासाठी तुम्ही जाताय, 17 दिवसाचं तुम्ही पर्यटन काढताय, परंतु 17 दिवस मध्ये तुम्ही कशा पद्धतीचं पर्यटन असणार आहे, ते राहण्याची सोय, हॉटेलची सोय, जे पर्यटन जेवढे तुम्ही 50 पर्यटन निघणार आहात, पर्यटन 50 पर्यटनाच्या तिकिटाची सोय, वेगळे तिकीट लागणारच आहात आपल्याला. त्यानंतर तिथे बस सेवा असेल त्या बस सेवाचं लागणार आहात. त्याप्रमाणे तिथे हॉटेलला लागणार आहेत त्या हॉटेलची सोय आपल्याला लागणार आहात. अशा पद्धतीचं हे सगळं काम जे आहेत, बारीक बारीक कामं जे आहेत, हे आपण या ठिकाणी उपाध्यक्ष करणार आहात. उपाध्यक्षाला सपोर्ट म्हणून हे सचिवाला त्या ठिकाणी मदत करणार. त्याचप्रमाणे संरक्षण विभागाचा सचिव आहे, सचिवाचं सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीचं काम आहे की या ठिकाणी शाखेमध्ये किंवा गावागावामध्ये समजा सैनिक दल तयार करणे आणि त्या समजा सैनिक दल तयार करून पर्यटनाची नोंद करणे आणि ते आपल्या कार्यालयामध्ये जतन करून सगळ्यांना सारखंच काम आहे. वर खाली वर असं काहीच नाहीये, सर्वजण एकत्रच काम करतो. म्हणून या ठिकाणी सांगतोय की हे जे पद जे आहेत ते सर्व समानच आहेत, फक्त हे पदाची का निमित्त केली की बाबा प्रत्येकाला कामं वाटून द्यावा म्हणून. बघा आपल्या घरी सुद्धा त्याच पद्धतीच आहे. आपण काय करणार, आपण सर्व्हिस करणार, परंतु आपली मिसेस काय करणार, घरी जेवण बनवणार. हे सांगावं लागते का आपल्याला? हा, ती जर नसेल तर मग कधी आपण करतो. तसंच पदावरती सुद्धा आहे. जर दुसरा पदाधिकारी नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पदावरती काम करावं लागतं आपल्याला. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला एकमेकांना कामं या ठिकाणी करायची आहे. अशाच पद्धतीनं सचिव सुद्धा या ठिकाणी काम या ठिकाणी आहेत. आपल्या उपाध्यक्षाला अध्यक्षाला मदत करणं त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपलं कार्य अहवाल आहे, कार्य अहवाल आपण या ठिकाणी बनवणं आणि आपल्या वरिष्ठाला देणं अशा पद्धतीचं सचिव या ठिकाणी काम आहे. आता यानंतर आपण कार्यालयीन सचिवकडे बघूया. या कार्यालयीन सचिवचं काम काय काय आहे? कार्यालयीन सचिवचं जे काम आहे, कार्यालयीन सचिवने काय केलं पाहिजे, जे आपल्या ऑफिसमध्ये जे पेपर वर्क आहे, ते कागदपत्र आहेत, त्या कागदपत्राची एक निष्ठपणे फाईलमध्ये रेकॉर्ड प्रत्येक विभागाचं जे जे काही काम असेल, कार्यालयीन काम म्हणजे काय, थोडक्यात कागदपत्री ते फाईल करणे आणि ती फाईल जतन करून ठेवणे. मग याच्या आधी किती शिबिर आले, त्याच्यानंतर किती पत्र आले, आवक जावक या पद्धतीने आपण बोलतो की पत्र किती आले आणि पत्र किती गेले, याचा सुद्धा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रेकॉर्ड कार्यालयीन सचिवालय. कार्यालयीन सचिव सुद्धा महत्वाचं काम आहे. प्रत्येक शाखेमध्ये जर फाईल हवी असेल, पेपर हवे असेल तर ते कार्यालयीन सचिव म्हणूनच आपण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. ते कार्यालयीन सचिव झालं. आता सगळ्यात महत्वाचं मी म्हटलं, हे दोन मी पद मुद्दाम पाठीमागे ठेवलेले आहेत.
कोषाध्यक्ष आणि हिशोब तपासणी अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी कोषाध्यक्ष आपण घेऊया. कोषाध्यक्षाचं जे काम आहे ते संस्थेचा जो काही आर्थिक अहवाल आहे किंवा जी काही उलाढाल झालेली आहे ती उलाढाल साचेबंद पद्धतीने मांडणे हे कोषाध्यक्षाचं काम आहे. किती खर्च झाला, किती जमा झाला याची नोंद ही कोषाध्यक्ष करते. प्रत्येक कार्यक्रमाला लागणारा पैसा ही कोषाध्यक्ष देणं. आजचा जो तुमचा कार्यक्रम आहे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर त्यासाठी काहीतरी खर्च होणारच ना, तर त्या कार्यक्रमाच्या खर्चाला पैसे देणं हे कोणतं काम आहे? कोषाध्यक्ष. मी माझं एक उदाहरण देतो. मी बाहेर जर कधी धर्मपरिषद असेल किंवा कार्यक्रम असेल म्हणजे महाराष्ट्र मुंबईच्या बाहेर जर जायचं असेल, अध्यक्षापासून तर खालच्या पदापर्यंत जो पदाधिकारी आहे तो पहिलं काय बोलत असं माहितीये की गडकरी माझ्याबरोबर द्या, गडकरी माझ्याबरोबर द्या. म्हणजे बाहेर जाताना का असं का होतो? कोषाध्यक्ष हा मेन असतो ना, पैसा खर्च करणार असतो ना. आता मी महाराष्ट्रावरती कोषाध्यक्ष आहे. अशा पद्धतीचं कोषाध्यक्षता पाहिजे. म्हणजे तुम्हाला असे उचलून घेणारे असते, पण ते त्याच्या याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्या ॲक्टिव्हिटीवरती अवलंबून आहे की तो कसा पदाधिकारी आहे कसा नाही. जास्त त्याच्यावरती एकदा काय समस्या होत नाही, करत नाही. परंतु कोषाध्यक्ष हा अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु त्यांनी जरी पैसा या ठिकाणी जरी शाखेला दिला तरी पण तो पैसा हा योग्य मार्गाने जातोय की नाही जातोय त्याची सुद्धा साक्ष असते. म्हणून कोषाध्यक्षाचं काम आहे पैसा देणं, त्या पैशाचा हिशोब ठेवणं. त्याचप्रमाणे शाखेत व तुमच्या संस्थेमध्ये पैसा जर जमा झाला तो पैसा बँकेत जमा करा. जवळ ठेवू शकत नाही. कोषाध्यक्षाने लक्षात ठेवायचं 500 रुपयाच्या वरती पैसे आपल्याकडे ठेवायचे नाही. जास्तीत जास्त 500 रुपये आपल्याकडे ठेवायचे इन हँड, हातामध्ये. त्याच्या वरती पैसे आपल्याकडे ठेवायचे नाही. सगळा जो पैसा आहे तो पैसा बँकेत जमा कर. त्यामुळे काय होतं की तुमची जी म्हणजे विनाकारण जो खर्च असतो खर्च तुमचा होत नाही आणि बँकेत सुद्धा तो सुरक्षित करा. उद्या तुमच्या घरी चोरी होते. सांगायचा प्रश्न असा की व्यार्थ पैसा तो जाऊ नये आणि बँकेत सुरक्षित पैसा राहावा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने 500 रुपये फक्त आपण आपल्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. 500च्या वरती या ठिकाणी आपण पैसा ठेवता कामा नये. अशा पद्धतीने कोषाध्यक्षाचं काम आहे की बँकेत पैसे टाकणे, त्याचप्रमाणे संस्थेचा शाखेचा जमा खर्च अहवाल तयार करणे. परंतु याच्यासाठी सरचिटणीस सुद्धा महत्त्वाचा आहे. जर कोषाध्यक्षांनी जर तो अहवाल तयार केला नाही ना तर त्याचं काम करायचं आहे सरचिटणीचं काम. सरचिटणीने सुद्धा जमा खर्च अहवाल बनवणं हे सुद्धा सरचिटणीचं काम आहे. लक्षात ठेवा. फक्त सरचिटणीसने सूत्रसंचालन करणं एवढंच काम नाही. सूत्रसंचालन करणं हे तर आहे, परंतु जमा खर्च अहवाल सुद्धा तयार करणं. जर सरचिटणीसने जर जमा खर्च अहवाल नाही तयार केला तर तो अध्यक्षाने तयार केला. अशा पद्धतीने म्हणून आपण बघा 3 पदे या ठिकाणी महत्त्वाची दिली जातात. अध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष.
ही साखळी आहे. कोषाध्यक्षाने नाही काम केलं, सरचिटणीसने नाही काम केलं तर ते अध्यक्ष. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सरचिटणीस सुद्धा त्याला कारणीभूत आहेत जमा खर्च अहवाल तयार करण्याला. सरचिटणीसचं अजून काम काय आहे? प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन करणं, सूत्रसंचालन करणं, कार्यक्रम राबवणं, त्याचा आराखडा तयार करणं, त्याचं नियोजन तयार करणं, कार्यक्रमाचं नियोजन तयार करणं, प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचणं, हे सुद्धा सरचिटणीसचं काम आहे. त्याचप्रमाणे सरचिटणीस सुद्धा काय करायला पाहिजे? नाव माहिती का तुम्हाला सगळे? जमा खर्च अहवाल तर तयार करणंच आहे, परंतु त्याचा कार्य अहवाल आहे. कार्य अहवाल समजा तुम्हाला, कार्य अहवाल सुद्धा सरचिटणीसनी तयार करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वर्षाला म्हणजे वर्षात 1 वर्ष झालं की आपण आपल्या शाखेनं तो कार्य अहवाल तयार करून ठेवलं गरजेचं. अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष या तिघांच्या मदतीने आपण तो कार्य अहवाल जो आहे तो कार्य अहवाल तयार करून ठेवला. आता 31 मार्च संपलाय की संपल्यानंतर आपल्याचं काम आहे की आपण वर्षभरामध्ये काय काय काम केले हे कामाचं कार्य अहवाल तयार करणं. किती शिबिरं राबवले, आपल्या शाखेमध्ये किती केंद्रीय शिक्षक तयार झाले, शिक्षिका तयार झाला, कुठल्या प्रकारचे कार्यक्रम राबवला. 24 प्रकारचे शिबिर आहेत. ते 24 प्रकारची शिबिरं या ठिकाणी राबवलेत की नाही राबवले. अंधश्रद्धा शिबिर आहे, अतिशय महत्वाचं आहे अंधश्रद्धा शिबिर. मी तर सांगेन प्रत्येक बौद्ध शाळेने इथले शिक्षकांनी अंधश्रद्धा शिबिर या शिबिरामध्ये बसणं गरजेचं नसेल तर मला असं म्हणायचं आपल्या शाखेने ते अंधश्रद्धा शिबिर राबवणं गरजेचं आहे. व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर राबवणं गरजेचं आहे. व्यावसायिक शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवसायामुळे काय होतं आहे, तुम्हाला एक बिझनेस मिळतो. तुमचे पदाधिकारी जे आहेत, आपले पदाधिकारी आहेत जे नोकरीला नाहीत त्यांना एक व्यवसाय करतो, नोकरी मिळते. आपल्याकडे आहे मार्गदर्शन करण्यास सुद्धा आहे, त्याचा फायदा घ्या, पदाधिकाऱ्यांनी त्याचा फायदा घ्या. आणि म्हणून या अशा पद्धतीने अध्यक्ष, सरचिटणीस या लोकांना, या पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीचं माहीत असणं गरजेचं आहे. शिबिराची माहिती महत्त्व असणं गरजेचं आहे. संस्कार विभागाचे जे सगळ्यात जास्त काम संस्कार विभागात आहे. या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सरचिटणीस घेतलं, कोषाध्यक्ष घेतलं. आता या ठिकाणी मी जातोय हिशोब तपासणी. अतिशय महत्वाचं आहे हिशोब तपासणी. हिशोब तपासणीचं जे काम आहे, हिशोब तपासणीचं काम आहे की जे कोषाध्यक्षाने जो जमा खर्च आपण तयार केला आहे, जो काही खर्च आहे, जो काही जमा आहे, हा बरोबर मांडलाय की नाही मांडलाय, व्यवस्थित मांडलाय की नाही मांडलाय, हे तपासणं हे हिशोब तपासणीचं काम आहे. या ठिकाणी जर हिशोब तपासणीला जर वाटत असेल की कोषाध्यक्षाने या ठिकाणी चुकीचं काहीतरी अहवाल तयार केलेला आहे, तर तो चुकीचा अहवाल जर असेल तर अध्यक्षाच्या परवानगीने तो दुरुस्ती करा. अध्यक्षाला सांगणं गरजेचं आहे त्यासाठी की कोषाध्यक्षाने अशा पद्धतीचं चुकीचं या ठिकाणी खर्च मांडलेला आहे. जमा रक्कम जर नसेल तर त्याची समज त्या कोषाध्यक्षाला देणं गरजेचं आहे. हे हिशोब तपासणीचं काम आहे. तर खूपच या ठिकाणी हिशोब तपासणीला असं वाटत असेल की नाही या ठिकाणी खूपच मोठा गडबड आहे, मोठा घोटाळा आहे, तर तो डायरेक्टली अध्यक्षाला सांगून
वरिष्ठ पदाधिकाऱ्याला त्याची तक्रार दिली. कधी जर मोठ्या प्रमाणात जर घोटाळा असेल, जर कोषाध्यक्ष त्याला जर सपोर्ट करत नसेल, जर हिशोब तपासणीचा जर मानत नसेल, तर त्यावेळेस अध्यक्ष आणि वरिष्ठ कार्यालय पदाधिकाऱ्यांना त्याची तक्रार या ठिकाणी द्यायची. म्हणून हिशोब तपासणीचं सुद्धा काम आहे की जर कोषाध्यक्षाने जर हिशोब केला नसेल तर त्याच्याकडून त्याला सांगणं, त्याला एक पत्रक देणं. पत्र देऊनही सुद्धा जर ऐकत नसेल तर वरिष्ठांना त्याची कंप्लेंट करू. ही हिशोब तपासणीचं काम आहे. अतिशय महत्वाचं काम. याने काय होतं की तुमचा जो पैशाचा घोटाळा आहे हा घोटाळा तुमचा होत नाही. बरोबर की नाही? एक सूत्रता राहते हिशोबामध्ये, तुमची एक सूत्रता राहते. आणि म्हणून या ठिकाणी हिशोब तपासणी जो आहे, हिशोब तपासणीचं अतिशय महत्वाचं या ठिकाणी पद आहे. आणि या ठिकाणी आपण योग्य तो न्याय आपण या ठिकाणी हिशोब तपासणी या ठिकाणी केलेला आहे. जर त्या कोषाध्यक्षाला जर हिशोब जमत नसेल आणि जर हिशोब तपासणी तुला माहिती असेल तर तो त्याला मार्गदर्शन करू शकेल. नाहीतर मग सरचिटणीस आहेच त्याला मदतीसाठी. सरचिटणीस तर तेच काम आहे की त्याला ते मदत कर हिशोब तपासणीसाठी. तर अशा पद्धतीचा हा हिशोब तपासणी जो आहे त्या हिशोब तपासणीचं सुद्धा या ठिकाणी काम आहे की बाबा जो संस्थेचा जो आर्थिक जी उलाढाल झालेली आहे ती उलाढाल साध्यबद्ध पद्धतीने या ठिकाणी मांडली की नाही मांडली हे पाहणं, वारंवार पाहणं, त्याची जी संपर्क साधणं हे गरजेचं आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी हिशोब तपासणी सुद्धा बघितले. या ठिकाणी जवळजवळ आपण सगळेच या ठिकाणी पद बघितले. बघा संस्थेचा पण आपण काय प्रोटोकॉल आहे, कमी बोला, मोजक बोला, पण ते सुख आता संहिता आहे आपली. बरोबर की नाही? लोकांना झोप येईल असं बोलू पण नाही. आणि आपण ज्यावेळेस पदावरती काम करतो त्या काम करत असताना आपल्याला आपलं पद माहिती पडतंच ऑटोमॅटिकली. परंतु हे आर्थिक अजून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पदावरती किंवा तुमच्यामध्ये भर पडावा काही गोष्टी ज्या आहेत गोष्टीचे या ठिकाणी आपल्याला काही सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पदाचं सुद्धा या ठिकाणी माहिती असणं खूप गरजेचं आहे की आपण या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं काम करायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीचं काम करू. तर हा विषय या ठिकाणी पदाधिकाऱ्यांपैकी जिम्मेदारी हा थोडक्यात आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या पदाचं काम आपल्याला माहीत पडलेलं आहे असं मी या ठिकाणी मान्य करतो. बरोबर की नाही? आणि या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी मी सांगतो कारण जेवण झालेलं आहे.